पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की, रामानंद सरस्वती महाराज की. सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्मवाया. करिता बरोबरी दुरावसे दुरी, भवाची पुरी वाहवसे. काही न लगे का भावची कारणे, तुका मने आन विठोबाची. करिता बरोबरी दुरावसे दुरी, भवाची पुरी वाहवसे. महायोग पिठे पिठे भीमरत्य, वरम पुंडलिकाय दातु मुनिंदे. समगत तिष्ठन्तमानन्द कंदा, परब्रह्मलिंगं भज पांडुरंगा. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम नमन. करे चरण संताचिया, करे चरण संताचिया, संताचिया. जपपादाने कथेचा विस्तार, जपपादाने कथेचा विस्तार, जपपादाने कथेचा विस्तार. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका. जयांचे केली स्मरण, होय सकाळ विद्यांच्या दिगराना. त्याची बंधू श्री चरण, श्री गुरूंचे ते नमस्कार. आता नमो ज्ञानेश्वर, 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 नमो ज्ञानेश्वर. भासक साधू संतांची, महामुनी वक्त्यांची, पंडित पाठक ज्ञानियांची, यास कार्थी विनवनी करा विठ्ठल स्मरण. मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी. या वारकरी संताच्या, या वारकरी संताच्या, या वारकरी मस्तक माझा पायावारी, या वारकरी संताच्या, या वारकरी संताच्या, या वारकरी संताच्या. मस्तक माझा मस्तक हे पायावरी, या वारकरी संतांच्या. चलो आओ जी पवन कुमार, पधारो हरि कीर्तन में. चलो आओ जी पवन कुमार, पधारो हरि कीर्तन में. चलो आओ जी पवन कुमार, पधारो हरि कीर्तन में. चलो आओ जी पवन कुमार, पधारो हरि कीर्तन में. राम जी को लाना, लखन जी को लाना, लाना लखन जी को लाना, राम जी को लाना, लखन जी
नावाचा अभंग आहे. आणि आज इथं मला कीर्तन करण्याचा योग भेटला ती म्हणजे तुम्हा सर्वांच्याच आशीर्वादाने. आमचे काका महाराज असतील त्यांच्या आशीर्वादाने. विठ्ठल विठ्ठल. तुकाराम महाराजांचे खाली बसलेले बोला. लय वेळ कीर्तन करणार नाही पण बोलत चला. तुम्हाला कंटाळा आलाय ना मग कीर्तन लवकर सुटलं पाहिजे ना. हा मग बोलत चला. अभंग कोणाचा आहे? तुकोबारायांचा आहे. किती चरणाचा आहे? हा आहेच सगळे. किती चरणाचा आहे? 3 चरणाचा आहे. उत्कृष्ट असा अभंग आहे. आता बघा आपण जर या अभंगाचा विचार केला. अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. मग जगद्गुरु तुकोबाराय कोण हो? कोणाला म्हणायचं जगद्गुरु तुकोबाराय? अरे मोडका खाट गळका माठ फुटका ताट तरी पडला खुंटाची वाट म्हणजेच माझे जगद्गुरु तुकोबाराय. कोणाला म्हणायचं जगद्गुरु तुकोबाराय? अरे दारात नाही मान घरात नाही आन तरी चित्तात समाधान म्हणजेच माझे जगद्गुरु तुकोबाराय. तुकोबाची अमृतवाणी पडता देवाची चाकानी. मग जगद्गुरु तुकोबाराय बघा. जगद्गुरु तुकोबाराय माझे गुरु तुमचे गुरु काका महाराजांचे गुरु म्हणजे मृदंगाचार्यांचे गुरु गायनाचार्यांचे गुरु. इथून पुढे कीर्तन सुरू. विठ्ठल विठ्ठल. बघा अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. या अभंगाचा जर आपण विचार केला तर जगद्गुरु तुकोबाराय या नरदेहाला उपदेश करतात. काय करतात? उपदेश करतात. सांगत तुम्हासी तर काय भजारे विठ्ठला. तुम्ही काय करा तर जगाच्या मालकाचं त्या देवाचं काय करा? नामस्मरण करा. त्या देवाचं काय करा? तुम्ही नाव घ्या. त्या जगाच्या मालकाचं तुम्ही भजन करा. नाही तरी गेला जन्म वाया. तुम्ही जर जगाच्या मालकाचं जगाच्या बापाचं भजन केलं नाही तर हा नरदेह काय होईल? हा जन्म काय होईल? वायाला जाईल. आता बघा वायाला जाणं म्हणजे काय हो? वायाला जाणं म्हणजे काय? बघा आपण जर वायाला जाणं या गोष्टीचा विचार केला तर ज्या गोष्टीचा ज्याच्याकरिता वापर करायचा आहे त्या गोष्टीचा त्याच्याकरिता वापर न करणे म्हणजे वायाला जाणे. मग बोलत चला. हा नरदेह भगवंताने आपल्याला कशा करता दिला? खाली बसलेले 50% आरक्षण आहे. बोला. नामस्मरण करण्याकरिता. जेवण झालेत ना? फराळ केले ना सगळ्यांनी? सगळ्यांनी केली पोट भरून? हा मग मोठ्याने उत्तर द्या. 50% आरक्षण आहे. हा नरदेह कशा करता दिला भगवंत? चिंतनाकरिता भजनाकरिता त्या जगाचं नाव घेण्याकरिता दिला. मग आपणच त्या जगाच्या मालकाचं नाव घेतलं नाही त्या जगाच्या मालकाचं भजन केलं नाही तर हा नरदेह काय होईल? वायाला जाईल. जगाला पटलं. हे जगाला पटलं. ठीक आहे तुकोबाराय आम्ही जगाच्या मालकाचं भजन करू. देवाचं विठ्ठलाचं आम्ही काय करू? नाम घेऊ. पण एकदा का जगाच्या मालकाच्या भजनाची